विचार करा, जर आपल्या खिशातच एक डॉक्टर असेल तर, जो 24 तास आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवेल. ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. ही नागपूरमध्ये घडलेली एक खरीखुरी घटना आहे. आणि ही एक अशी कथा आहे जी कदाचित आरोग्य सेवेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून टाकू शकते. आपल्या सगळ्यांसोबतच असं होतं नाही का? सकाळी उठल्यावर अचानक लक्षात येतं की डोकं दुखतंय आणि ते काही थांबायचं नावच घेत नाही. किंवा त्वचेवर कुठेतरी एक नवीन डाग दिसतो. मग आपण काय करतो? आपण वाट बघतो, डॉक्टर गुगलवर शोधतो आणि सगळं काही ठीक होईल अशी आशा करत बसतो. आज आपण त्याच तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. एक असं तंत्रज्ञान जे शांतपणे पण खूप प्रभावीपणे आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं. चला तर मग या नव्या डॉक्टरला भेटूया. आणि ही गोष्ट सुरू होते राहुलपासून. तर हा आहे राहुल, वय 36, नागपूरचा, IT मध्ये काम करणारा एक अगदी आपल्यासारखाच माणूस. त्याला वाटत होतं की तो एकदम फिट आहे. म्हणजे तो रोज व्यायाम करायचा, खाण्यापिण्याची काळजी घ्यायचा, कोणतंही व्यसन नव्हतं. पण एके दिवशी त्याच्या बायकोचं लक्ष त्याच्या हातावरच्या एका जुन्या तपकिरी डागाकडे गेलं. आता हा डाग काही नवीन नव्हता. अनेक वर्षांपासून तिथेच होता. त्यामुळे दोघांनी फारसं मनावर घेतलं नव्हतं. पण त्या दिवशी काय माहीत काय झालं, फक्त उत्सुकतेपोटी त्याने एका ॲपवर त्याचा फोटो काढला आणि अपलोड केला. एक अगदी साधा, सहज केलेला निर्णय. आणि काही क्षणातच उत्तर आलं. ॲपचं AI, ज्याला 20 लाखांपेक्षा जास्त मेडिकल फोटोंवरून शिकवलं गेलं होतं, त्यानं एकच आणि अगदी स्पष्ट इशारा दिला. हा काही इंटरनेटवर मिळणाऱ्या माहितीसारखा नव्हता. ही एक गंभीर धोक्याची सूचना होती. पुढच्या तपासणीत म्हणजे बायोप्सीमध्ये ॲपची शंका 100% खरी ठरली. त्याला मेलेनोमा म्हणजे त्वचेचा कर्करोग झाला होता. आणि त्याच्या डॉक्टरनं काय सांगितलं असेल? ते म्हणाले, राहुल, जर अजून 6 महिने तुम्ही थांबला असतात तर हा आजार शरीरात पसरला असता. विचार करा, एका क्षणाच्या उत्सुकतेने एका ॲपने अक्षरशः राहुलचं आयुष्य वाचवलं होतं. पण राहुलची ही गोष्ट फक्त त्याची एकट्याची नाहीये. ती आपल्याला एका खूप मोठ्या आणि गंभीर वास्तवाची जाणीव करून देते. हे आकडे बघा. आपल्या देशात, विशेषतः ग्रामीण भागात, 10,000 लोकांमागे फक्त एक डॉक्टर आहे. 10,000 लोकांसाठी एक डॉक्टर. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की वेळेवर योग्य सल्ला मिळणं हे जवळपास अशक्यच आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे लोक डॉक्टरकडे तेव्हाच जातात जेव्हा आजार अगदीच हाताबाहेर जातो. आणि तोपर्यंत खरं सांगायचं तर खूप उशीर झालेला असतो. ही जी दरी आहे ना, लवकर निदान आणि खूप उशीर यांच्यामधली, ती औषधांची नाही तर सोयीसुविधा उपलब्ध नसण्याची आहे. आणि AI आता हेच अंतर कमी करण्यासाठी एक खूप मोठं साधन म्हणून समोर येत आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे तंत्रज्ञान काही बाहेरून आलेलं नाहीये. ते आपल्याच देशात आपल्या समस्यांवर उपाय म्हणून तयार होतंय. उदाहरणार्थ निरामयी. हे थर्मल इमेजिंग वापरून कर्नाटकातल्या गावांमध्ये स्तन कर्करोगाची तपासणी करतंय, तीही वेदनेशिवाय. किंवा वाधवाणी AI बघा, जे फक्त खोकल्याच्या आवाजावरून 94% अचूकतेने TBचं निदान करतंय. एवढंच नाही, गुगल डीप माइंडने तर आपल्याकडच्या रेटिनल स्कॅनमधून 50 पेक्षा जास्त डोळ्यांचे आजार शोधून काढलेत. पण मग हे सगळं इतकं छान आणि सोप्पं आहे का? नाही. इथेच एक सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे विश्वासाचा. जेव्हा राहुलने हे सगळं त्याच्या ऑफिसमध्ये सांगितलं, तेव्हा साहजिकच अनेकांनी शंका घेतल्या. अरे, एक फोन कसं काय डॉक्टरपेक्षा जास्त ओळखू शकतो? आणि समजा त्याचं निदान चुकीचं ठरलं तर? आणि खरंय, हे प्रश्न चुकीचे नाहीत. कोणत्याही तंत्रज्ञानावर आंधळा विश्वास ठेवणं हे धोक्याचंच. पण इथेच आपल्याला आपल्या प्रश्न विचारण्याची पद्धत बदलायला हवी. चुकीचा प्रश्न आहे, AI डॉक्टरपेक्षा चांगला आहे का? खरा प्रश्न हा आहे, ज्यांच्यापर्यंत डॉक्टर पोहोचूच शकत नाहीत, त्यांच्यासाठी AI काहीच नसण्यापेक्षा नक्कीच चांगला आहे का? आणि याचं उत्तर हो, नक्कीच आहे. किमान एक पहिला इशारा मिळणं, धोक्याची सूचना मिळणं, हे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यापेक्षा कधीही चांगलंच. आणि आपण हे दुर्लक्ष करण्याबद्दल का बोलतोय? कारण हे आकडे बघा. हे फक्त आकडे नाहीत, ही माणसं आहेत. आपल्या देशात दरवर्षी 14 लाख लोकांचा मृत्यू कर्करोगानं होतो. 10 कोटींपेक्षा जास्त लोकांना तर आपल्याला मधुमेह आहे हे माहीतच नाहीये. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी बहुतेक जीव वाचवता आले असते, फक्त निदान वेळेवर झालं असतं तर. आता आपण काय करायचं? चांगली बातमी ही आहे की आज जे AI टूल्स उपलब्ध आहेत ना, ती फक्त एक सुरुवात आहे.
याचं भविष्य तर याहूनही जबरदस्त असणार आहे. आज आपण फोनवर ECG आणि स्किन स्कॅन करू शकतो. पण भविष्यात काय होणार आहे? ट्रायकॉग हेल्थ नावाचा एक भारतीय स्टार्टअप आहे जो फक्त 3 मिनिटात दुर्गम खेड्यातला ECG शहरातल्या मोठ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवतोय. पुढच्या 5 वर्षांत रक्ताच्या एका थेंबातून AI 200पेक्षा जास्त आजारांचा अंदाज लावू शकेल. आणि 7 वर्षांत मायक्रोसॉफ्टचं AI आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरूनच अल्झायमर होण्याची शक्यता सांगू शकेल, तीही त्याची लक्षणं दिसण्याच्या कित्येक वर्षाआधी. त्यामुळे निराश होऊन बसण्याची अजिबात गरज नाही. आपण आत्ता या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, AI हे डॉक्टरांची जागा घेण्यासाठी नाहीये, तर ते एक वॉचमॅन आहे, एक पहारेकरी आहे, जो आपल्याला योग्य वेळी डॉक्टरकडे जाण्यासाठी मदत करतो. चला, आपण पुन्हा एकदा राहुलकडे येऊया. त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आज तो एकदम ठणठणीत आहे. पण जाता जाता त्यानं एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली, ती आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्याला काय लागलं? भीती नाही, तर फक्त उत्सुकता. तीच उत्सुकता जी आज आपल्याला हा विषय समजून घेण्यासाठी एकत्र घेऊन आली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आरोग्याबद्दल मनात एखादी छोटीशी शंका येईल ना, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. जरा उत्सुकतेने तिच्याकडे बघा. कारण कोण जाणे, तो एक उत्सुकतेचा क्षण आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो.